हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे छोटे छोटे मिनी बॉल कसे बनवायचे हे मी शिकवणार आहे। तर लहान मुलांना खेळण्यासाठी हे बॉल खूप बेस्ट ऑप्शन आहेत आणि ह्या बॉल पासून भरपूर साऱ्या वस्तू बनवल्या जातात। लहान मुलांचे भरपूर टॉय ह्या बॉल पासून बनवले जातात। आणि जर तुम्हाला जे मी व्हिडिओमध्ये मारुती सांगितला होता, गणपती वगैरे भरपूर सारे असे व्हिडिओ सांगितले होते कार्टून, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बॉलचा वर तोंडासाठी उपयोग करू शकता। खूप सारे उपयोग आहेत। कोणत्याही क्रोचेट आर्ट मध्ये बेसिक म्हणलं तर हा बॉलच बनवावा लागतो जेव्हा गणपती वगैरे बनवायचा असतो। तर चला तर मग आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मैत्रिणींनो, या बॉल पासून मी भरपूर सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे। जर ते तुम्हाला मिस करायचे नसतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर त्यासाठी इथे मी 1 कलरची लोकर घेतलेली आहे आणि हा मी 4 mm चा क्रोशा घेतलेला आहे 7 नंबरचा। त्याच्यानंतर आपल्याला हे टेडी बिअर मध्ये जे कॉटन असते ते कॉटन लागणार आहे आणि कात्री। तर ह्या कॉटन ऐवजी तुम्ही रू देखील वापरू शकता, पण रू जर वापरला तर आपण जे टॉय वगैरे बनवणार आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुता येणार नाही। जर हे वापरलं तर कोणताही टॉय तुम्ही बनवा आणि जे खराब झाल्यावर आपण त्याला इझी वॉश करू शकतो। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, कोणतीही विणकामाची सुरुवात करताना आपण करतो म्हणजे मॅजिक रिंग। तर मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। 2 3 4 5 आणि 6। तर हे 6 सिंगल क्रोशे विणल्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि नंतर एक साखळी घ्यायची। एक साखळी म्हणजे हा आपला पहिला खांब असणार आहे। तर आता या प्रत्येक खांबावर आपल्याला काय करायचं आहे, 2-2 खांब घालायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्या इथे 12 खांब तयार होतात। तर बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल तर मैत्रिणींनो तो आवाज तुम्ही इग्नोर करा, कारण साईडला बांधकाम चालू आहे आणि तिथे खूप सारा दिवसभर आवाज होतच असतो। तर इथे पाहू शकता मी प्रत्येक खांबावर 2-2 खांब घातलेले आहेत। आता ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि नंतर परत एक साखळी घेऊन आपल्याला तिथेच एक खांब घालायचा आहे। आता आपल्याला काय करायचं, पहिल्यामध्ये 2 घातले, आता दुसऱ्यामध्ये 1 खांब घालायचा। आता आपल्याला एकात 1 एकात 2 असं विणायचं आहे। तर या पद्धतीने मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते, एकात 1 एकात 2। तर हे दुसरं राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते। तर हे तिसरं राऊंड मी कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि पहिल्या खांबामध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करून घेतलेला आहे। परत एक साखळी घ्यायची, एक साखळी म्हणजे पहिला खांब असणार आहे। आता तिथेच एक खांब घालायचा। आता काय करायचं, पुढच्या 2 खांबावर आपल्याला 1-1 खांब घालायचा आणि परत तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे। तर हेच आपल्याला पूर्ण राऊंडने कंटिन्यू करायचं आहे। 2 खांबावर 1-1 खांब, तिसऱ्या खांबावर 2 खांब। तर हे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते। आता आपल्याला ह्या 5व्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, पहिल्या खांबावर सेम 2 खांब घालायचे आणि त्याच्यानंतरच्या 3 खांबावर 1-1 खांब घालायचा, 2 आणि 3। परत ह्या 4थ्या खांबावर 2 खांब
परत 1 2 आणि 3, परत ह्या चौथ्या खांबावर 2 खांब. तर असंच आपल्याला पूर्ण राऊंडने रिपीट करायचं आहे. तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे 5वं राऊंड कंप्लीट केल्यानंतर काय करायचं, या पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. असे आपल्याला 2 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 6 आणि 7. तर मी हे 2 राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी 2 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मी 7 आणि 8 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. तर 9व्या राऊंडसाठी इथे मी एक खांब घातलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर एक एक खांब घालायचा आणि हा चौथा आणि 5वा दोनाचा एक करायचा. परत 1 2 आणि 3, पहिल्या 3 खांबावर एक एक खांब आणि चौथा आणि 5वा दोनाचा एक. तर हेच आपल्याला पूर्ण रिपीट करायचं आहे. तर आता आपल्याला बॉलची शेप देण्यासाठी कमी कमी करत जायचं आहे. तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे मी 8वं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. परत पहिल्या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि 9व्या राऊंडला सुरुवात करायची आहे. तर आता या 9व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 2 खांबावर 2 खांब घालायचे आणि त्याच्यानंतरचे 2 खांब दोनाचा एक करायचा. परत पहिल्या 2 खांबावर 2 खांब, परत त्याच्या पुढचे 2 खांब दोनाचे एक. तर असंच आपल्याला हे 9वं राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं. तर इथे मी 9वं राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 9वं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून जॉईंट करून घेतलेला आहे. तर 10व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10व्या राऊंडमध्ये आता पहिल्या खांबावर एक खांब आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा आहे. परत पहिल्या खांबावर एक खांब आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा. असंच आपल्याला हा 10वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. तर इथे मी 10वं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका राऊंडमध्येच पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर व्यवस्थित याच्यामध्ये कॉटन भरून घ्यायचं. तर या पद्धतीने पूर्ण मी व्यवस्थित कॉटन भरून घेतलेलं आहे. जर कॉटन व्यवस्थित भरून घेतलं तर आपल्या बॉलची शेप अजिबात बिघडत नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे 11वं राऊंड आहे. तर ह्या 11व्या राऊंडमध्ये पूर्ण दोनाचा एक करत जायचं आहे. पूर्ण राऊंड कंप्लीट होईपर्यंत आपल्याला हे दोनाचा एकच करायचं आहे. या पद्धतीने आता हे आपल्याला मिळतं घ्यायचं आहे पूर्ण. तर मी डायरेक्ट काय करणार आहे, स्लिप स्टिचच घेणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला 2-3 स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत.
आणि आता हा एक्स्ट्राचा धागा थोडासा दूरवर कट करून घ्यायचा। तर आपला बॉल तयार झालेला आहे, पाहू शकता किती सुंदर झालेला आहे। थोडासा शेप देऊन घ्यायचा। तर याच्यापासून मी बरेचसे प्रोजेक्ट बनवणार आहे, त्याचे व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही माझं दुसरं व्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।